एका महिलेने 30 रुपये प्रति डझन या दराने अंडी विकत घेतली। प्रति शेकडा अंड्यामागे 12% नफा मिळवण्यासाठी अंड्याची शेकडा किंमत किती ठेवावी लागेल असा आपल्याला प्रश्न केला। मग 30 रुपये प्रति डझन म्हणलं म्हणजे 30 रुपयाला 12 म्हणजे 1 डझन। मग सरळ सरळ एका वस्तूची किंमत ठरवून घ्यायची तुम्ही, म्हणजे 30 छेदाला 12, 3 चूक 12, 3 1 3, 4 1 4, 4 2 8, उरले 2.4 20। याचा अर्थ एका अंड्याची किंमत, एक जो अंडा आहे तो एक अंडा किती रुपयाचा आहे? 2.5 रुपयाचा। मग शेकडा म्हणल्याच्या नंतर शेकडा जर म्हणलं तर 100 सोबत एकचे किती? 1 चे 2.5, 2.5 न गुणून घ्यायचं म्हणजे 250 रुपये, कारण दशांश आलं लक्षात? 250 रुपये। याच्यावर 12% नफा म्हणजे खरेदी किंमत किती झाली? 250 रुपये। याच्यावर 12%, याच्यावर 12% म्हणल्यावर 100। चला 25 1 25, 25 चूक 100, 4 1 4, 4 3 12, 10 3 30, 30 रुपये नफा घ्यायसाठी काय करावं लागेल? पहिले 250 रुपयाला खरेदी, मग 30 रुपये नफा अधिक 30 करून घ्यायचा, म्हणजेच 250 अधिक 30 280 रुपये। सरळ सरळ काय करावं लागेल? त्याला त्या अंड्याची शेकडा किंमत ठेवावी लागेल 280 रुपये। मित्रांनो आवडलं तर नक्की लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब सोबत करा। धन्यवाद।